Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. लोकसभेची रणधुमाळी आता अत्यंत जोरात आणि चुरशीची झालेली आहे। आज लोकसभेसाठी अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे। आज दुपारी 3 पर्यंत काय होतं इकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि राज्यात सर्वाधिक चुरशीची लढाई जर कुठे असेल तर ती सांगली जिल्ह्यामध्ये आहे। सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांनी अर्ज भरलेला आहे। तो अपक्ष भरलेला अर्ज माघारी घेतात की त्यांची उमेदवारी तशीच पुढे चालू राहते। कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। त्यासाठी आपण आलो आहोत सांगलीच्या काँग्रेस कमिटीमध्ये। आपण कार्यकर्त्यांशी बोलूया। सर, कसं वाटतंय तुम्हाला, कार्यकर्त्यांनी माघारी उमेदवारी घ्यावी की लढत सुरू ठेवावी? नाही, विशालदादांनी आपली उमेदवारी पुढं कायम चालू ठेवावी आणि निवडणूक लढवणं जरुरीच आहे। कारण ज्या पद्धतीनं विशालदादांची उमेदवारी डावलली गेलेली आहे आणि वसंतदादा घराण्यावर एक अन्याय करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे काही नेत्यांच्याकडून, ते बघता विशालदादांनी त्यांची उमेदवारी चालू ठेवणं जरुरीच आहे। आणि विशालदादांची उमेदवारी ही आता त्यांची राहिलेली नाही आहे, हे जनतेनंच ती निवडणूक हातात घेतली आहे। जनतेची उमेदवारी आहे, कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे। त्यामुळे विशालदादांनी कोणत्याही परिस्थितीत माघारी घेऊ नये, कारण त्याशिवाय आज या वसंतदादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण काँग्रेसची ताकद या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी असताना गेल्या 60 वर्षापैकी जवळजवळ 40 वर्षे खासदारकी त्यांच्या घरात आहे आणि वसंतदादांचं जे योगदान आहे सांगली जिल्हा घडवण्यासाठीचं, ते पाहता ही उमेदवारी विशालदादांना मिळणं रास्त होतं। गेले 2 वर्षे विशालदादा तयारी करत आहेत आणि काँग्रेसच्या श्रेष्ठींनी विशालदादांना कामाला लागण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सांगितलेलं आहे। परंतु ऐनवेळी ज्या प्रकारे इथं राजकारण घडलं आणि शिवसेनेचा उमेदवाराला शिवसेनेनं तिकीट घेतलं, त्यामुळे एक जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे, कार्यकर्त्यांच्यात एक संताप निर्माण झालेला आहे। विशालदादांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी माघारी घेऊ नये यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काँग्रेस कमिटीत ठाण मांडून बसलेले आहेत। या ठिकाणी कोणालाही बाहेरच्या ज्या नेत्यांना येऊन द्यायचं नाही या ठिकाणी, आणि विशालदादांनी कोणत्या परिस्थितीत उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। महाविकास आघाडीचं धोरण असं आहे की एकाच एक लढत झाली तर भाजपच्या उमेदवाराचा पराभव आपण करू शकतो, पण इथं जर तिरंगी लढत झाली तर मात्र त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो। यासाठी ते प्रयत्न करतायत। तुम्ही या दृष्टीकडे कसं बघताय? नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं बरोबरच आहे, एकाच एक लढत झाली तर भाजपचा पराभव होऊ शकतो, परंतु त्यासाठी विशालदादा पाटील हे उमेदवार पाहिजेत। त्यासाठी महाविकास आघाडीने ज्यांना उमेदवारी दिले चंद्रहार पाटील यांची उमेदवारी त्यांनी मागे घ्यावी आणि महाविकास आघाडीने विशालदादांना पाठिंबा जाहीर करावा, एवढंच मी या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगू इच्छितो। कारण विशालदादांची ताकद, काँग्रेस पक्षाची ताकद ही जिल्ह्यामध्ये प्रचंड आहे, शिवसेनेची ताकद अत्यंत नगण्य आहे। त्यामुळं महाविकास आघाडीने चंद्रहार पाटलांची उमेदवारी माघारी घेऊन विशालदादांना पाठिंबा द्यावा ही सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी मागणी आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल? माझं वय आता सध्या 82 वर्ष आहे। गेली 60 वर्षे मी या काँग्रेसचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे। वसंतदादांनी हा जिल्हा घडवण्यासाठी महाराष्ट्र नव्हे देशासाठी काय बलिदान केलेलं आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे। ज्या वेळेला इंदिरा गांधी गेल्या त्यावेळेला राजीव गांधींना पंतप्रधान करताना वसंतदादांनी काय केलेलं आहे मी कारखान्यात असल्यामुळं मला सर्व जवळून माहिती आहे। आणि अशा मोठ्या एका नेत्याच्या जिल्ह्याला आणि त्याच्या नातवाला डावलून काहीतरी राजकारण करून आणि कुणाचं तर ऐकून ही जी आता भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडीनं ही अत्यंत चुकीची आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस सोडून इतर कुठल्याही पक्षाला इथं वाव नाही। काँग्रेस जरी फुटली असली, राष्ट्रवादी झाली असली आणि काही झालं असलं तरी काँग्रेस ही राष्ट्रवादी सह आहे। राष्ट्रवादीची असो, शिवसेनेची असो, सर्व आज लोक मतदार जे आहेत ते विशाल पाटलांच्या बरोबर आहेत आणि आमचं ठाम मत आहे विशाल पाटलांनी कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नये। त्यांनी माघार घेतली तर सगळा जिल्हा काँग्रेसचे त्यांचे कार्यकर्ते हे वाऱ्यावर सोडल्यासारखं होईल आणि ही परिस्थिती होऊ नये यासाठी कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटलांनी ही लढत दिली पाहिजे आणि काँग्रेस जिवंत राखली पाहिजे। तुम्ही सांगा, विशाल पाटलांनी आता कुठली भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? विशाल पाटलाला आम्ही सांगायचं म्हणजे काय, पूर्वीपासून काँग्रेसमध्ये आलेला आहे आणि सर्व मतदारसंघात सर्व मतदार असं सांगली जिल्ह्यात विशाल पाटील माघारी घेऊन म्हणून विनंती करून बोलतो। विशाल पाटलाचे घराणं आपले माघार हे होऊन म्हणून काँग्रेस पक्ष मोठा आहे, कुठं म्हणजे सर्व पक्षापर्यंत मोठा आहे।
सोनिया गांधी, इंदिरा गांधी धरून तेव्हापासून आलेलं आहे. मला 100 वर्ष झालेलं आहे. 1942 साल धरून दादा आम्ही मिळून इलेक्शन आपले स्वतंत्रसाठी लढाई केलेलं आहे. त्या बाबतीत आपल्या विशाल पाटलाला विनंती करून सांगतो, आज माघार घेऊन ये. दुसरे आपल्या चंद्रहार पाटलाला विनंती करतो, अपक्ष उमेदवार माघारी घ्यावं. आम्ही विनंती करतो सर्व काँग्रेस कार्यकर्ते, आम्ही सर्व तुम्हाला विनंती करतो ह्या बारी माघारी घ्यावं म्हणून विनंती करतो. असं आपले विशाल पाटलाला आज माघारी घेऊन म्हणून सर्व काँग्रेस लोकांचा असं म्हणणं आहे. असं काय लोकांचा मतदार जत तालुक्याचे मतदार माघारी घेऊ नको म्हणते. ते उमदी धरून ते माघारी विशाल पाटलाला घेऊन म्हणते ते. आणि दुसऱ्या माघारी अपक्ष घेतलं तर पुन्हा त्यांना संधी, आम्ही काँग्रेस बाजून त्यांना संधी आपण देऊ म्हणून बोलतो. एवढं करून मी भाषण ज्येष्ठ नेते आहेत, आत्ताचे आमचे ज्येष्ठ नेते ज्यांनी आता या ठिकाणी जे वक्तव्य केलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण त्यांनी वसंतदादांच्यावर काम केलं आहे, दादांचं काम वगैरे त्यांनी सगळं बघितलेलं आहे. आणि हा जिल्हा दादांचा आहे. खरं वास्तविक एकाश एक लढत व्हायला पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा आहे. मग जर का एकाश एक लढत व्हायची असेल तर चुकीचा उमेदवार देऊन ही इलेक्शन करण्यापेक्षा जो चुकीचा उमेदवार दिलेला आहे त्याला माघार घ्यायला लावावी. आणि विशालचं जरी आता चिन्ह जरी नसलं तरीसुद्धा जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावरती दुरंगी लढत करायला काय हरकत नाही, अशी सर्व जनतेची आम्हा कार्यकर्त्यांची भावना आहे या ठिकाणी. तुम्हाला काय वाटतं? आता एकंदरीत जर तुम्ही वातावरण बघितलं असाल तर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्यात आता विशालदादांची उमेदवारी जनतेने हातात घेतलेली आहे. विशालदादांच्या हातात उमेदवारी नाही. आणि जसं आमचे नेते विशालदादा असतील, जयश्री वहिनी असतील, यांनी सांगितलेलं आहे की सभेत उमेदवारीचा अर्ज माघार घेतला जाणार नाही. तो विशालदादांना विनंती आहे की उमेदवारीचा अर्ज माघार घेण्याची काही गरज नाही आहे. कारण सर्व कार्यकर्ते असतील ते तुमच्या पाठीमागे आहेत. काँग्रेस असू देल, बाकीचे कार्यकर्ते असू देल, उघडपणे तुमच्या बरोबर आहेत. जतच्या शेवटच्या टोकापासून ते सांगलीच्या ह्या टोकापर्यंत सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे आहेत. काही तुम्ही काळजी करण्याचं कारण आहे. जनतेनं हातात इलेक्शन घेतलेलं आहे, कार्यकर्त्यांनी हातात इलेक्शन घेतलेलं आहे. तुम्ही काळजी करण्याचं काही कारण आहे. विजय शीट आपलीच आहे आणि निवडून आल्यानंतर याचा फायदा काँग्रेस पक्षालाच होणार आहे. असं कोण म्हणत असतील की आता काँग्रेस पक्षाचं नुकसान होतं आहे किंवा काँग्रेस पक्ष बंडखोरी केलेली, असं काही नाही. विशालदादा निवडून आल्यानंतर याचा फायदा काँग्रेस पक्षालाच होणार आहे. आणि आज सकाळपासून पत्रकारांच्यात एक अशी बातमी आहे की विशालदादांना खच्चीकरण करण्यासाठी अधिकाधिक उमेदवार इलेक्शनच्या रिंगणात उतरावेत यासाठी आर्थिक नियोजन बाहेरून चालू आहे. तर त्या नेत्यांना सुद्धा असं इशारा देतो की विशालदादांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून याचा आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही किती उमेदवार उभा करा, काही करा, विशालदादांची इलेक्शन ही आता जनतेनं आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. त्याचा काही फायदा होणार नाही आणि विजयी उमेदवार हा विशालदादाच असतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं? विशालदादांची काय भूमिका असली पाहिजे? या क्षणी आम्ही एवढंच म्हणू शकतो की वसंतराव दादांचा ह्या महाराष्ट्राला सांगली जिल्ह्याला वारसा असलेले त्यांचे नातू विशालदादा यांची अपक्ष म्हणून जी उमेदवारी आहे ती कोणत्याही परिस्थितीत कायम राहणं गरजेचं आहे. कारण सर्व काही अज्ञात शक्तींनी मिळून वसंतराव दादांचा वारसा ह्या जिल्ह्यातून संपवायचा एक कट केलेला आहे. तो जो उधळून लावायचा असेल आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय द्यायचा असेल तर विशालदादांची जी उमेदवारी आहे ती कायम राहणं गरजेचं आहे. विशालदादांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नये. कारण त्यांच्या पाठीमागे जवळजवळ सांगली मतदारसंघ संपूर्ण कार्यकर्ते, जनता आणि मतदार हे आहेत. त्याचं एकमेव कारण आहे की या जिल्ह्याला जर राजकीय सामाजिक वारसा कायम टिकवायचा असेल तर विशालदादांची उमेदवारी ही पक्की असणं गरजेचं आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नये असं आम्ही या क्षणी एवढं सांगू शकतो. तर या होत्या कार्यकर्त्यांच्या भावना. त्यांना सगळ्यांना असं वाटतं की विशालदादांची उमेदवारी ही अतिशय योग्य असणारी उमेदवारी आहे आणि जी अयोग्य उमेदवारी आहे ती चंद्रहार पाटलांची आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि अपक्ष असणाऱ्या विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची अतिशय तीव्र इच्छा आहे, भावना आहे. कॅमेरामन जमीरसोबत स्वाती चिखलीकर, सांगली.